नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करतो, तर ते बेलपत्र आपण कधी तोडावे कधी तोडू नये याचे काही नियम आहेत का, तर याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व दिलेले आहे, कारण बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि ते यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण त्यांची सेवा करत असतो, बेलपत्र अर्पण करत असतो। मग ते बेलपत्र आपण कधी तोडून ठेवावे, तर जेव्हा आपल्याला सोमवारी भगवान शंकरांना जर बेलपत्र अर्पण करायची असली तर ती आपण आदल्या दिवशी तोडून स्वच्छ करून ठेवायला पाहिजे। असं म्हणतात की जर आपण सोमवारीच बेलपत्र तोडून अर्पण केली तर आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही, कारण सोमवारी बेलपत्र तोडणं अशुभ मानलं जातं आणि ज्या दिवशी आपल्याला अर्पण करायची असतात त्याच दिवशीच आपण ती तोडायला पाहिजे नाही, असं काही धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे। तसेच मग पुन्हा कोणत्या तिथीला आपण बेलपत्र तोडू नये, तर तुम्ही अष्टमी, नवमी, चतुर्थी, चतुर्दशी, अमावस्या, संक्रांत आणि सोमवार या दिवशी आपण बेलपत्र तोडायला पाहिजे नाही। जर आपल्याला बेलपत्र त्या दिवशी अर्पण करायची असली तर आपण ती आदल्या दिवशी तोडून स्वच्छ करून ठेवायला पाहिजे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती अर्पण करायला पाहिजे। तर आजच्यासाठी एवढंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ।